जय भीम. मी भगवान करून आजचं हे आंदोलन मी भारत देशाचा एक नागरिक म्हणून करतोय. मी कुठल्याही पक्षाच्या वतीने किंवा कुठल्या संघटनेच्या वतीने आपले आंदोलन नाही आहे. आज देशामध्ये तरुणांचा विद्यार्थ्यांचा ज्या तऱ्हेने छळ चालू आहे, मला वाटतं मी जास्त बोलण्यात मजाही नाही, तुमचा वेळ घेऊ इच्छित नाही. कारण आपण वर्तमानपत्रामध्ये आणि दूरदर्शनमध्ये त्या सगळ्या बातम्या वाचताय. या माणसाने हा जो पेपर फोडला त्याला हे सरकार काढू इच्छित नाही. का काढू इच्छित नाही, यामागची कारणं काय, हे बरोबर नाही. ज्या देशामध्ये लोकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, ते मत मांडायला गेले असताना ज्या तरुणांना बेछूटपणे लाठीमार केला, तरुणींना अशा तऱ्हेने छळलं गेलं की ते छळणं पाहता आपल्यालाही लाज वाटते. एवढ्या अशा तऱ्हेने म्हणजे हे सरकार नेमकं करतंय काय. तर आपला ही मागणी आहे, धर्मेंद्र प्रधानांना ताबडतोब बडतर्फ करावे, त्याचा राजीनामा घ्यावा आणि सरकारने या सर्व प्रकरणांची पूर्णपणे निपक्षपाती चौकशी करावी. कारण विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि विद्यार्थ्यांना तरुणांना वाचवणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. मित्रांनो, यासाठी मी एकटाच चाललो आहे. कारण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये 144 कलम चालू आहेत आणि 144 कलमच्या अनुसार आपण 4 पेक्षा अधिक माणसं घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे मी एकटाच भारतात तिरंगा आणि माझी मागणी घेऊन आज सिद्धार्थ कॉलनीच्या या प्रवेशद्वारापासून चेंबूर नाका, जैन मंदिर, सांडू गार्डन ते बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथपर्यंत जाणार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या गार्डनच्या तिथे जाऊन आम्ही हा कार्यक्रम मी स्थगित करणार आहे.